कारण संत महात्मे म्हणतात या देहाने कितीही जरी पाप घडलेला असेल ना, पण तरी सुद्धा देहाला पवित्र करण्याची ताकद ही माझ्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंता, 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 पवित्र तो देह वाणी पुण्यवंता. जो वदे अच्युत सर्व काळ, 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 दयाच्या चित्ताने करतील दोषी, दयाच्या चित्ताने करतील दोषी, दयाच्या चित्ताने करतील दोषी, दयाच्या चित्ताने करतील दोषी. जो वदे अच्युत सर्व काळ, 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 दयाच्या चित्ताने करतील दोषी, दयाच्या चित्ताने करतील दोषी, दयाच्या चित्ताने करतील दोषी, दयाच्या चित्ताने करतील दोषी. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तुकोबाराय म्हणतात देहाला पवित्र करण्याची ताकद आणि वाणीला पुण्यवान करण्याची ताकद ही भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे. म्हणून माझे तुकोबाराय तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला अगदी नम्रपणे विनवतात. आताच्या काळामध्ये जो नम्र झाला भूता, तेने कोंडीले अनंता, तेने कोंडीले अनंता, तेने कोंडीले अनंता. नम्र झाला होता. नम्र मनुष्य संपूर्ण जग जिंकू शकतो. नम्र मनुष्य काळाला हाणून पाडू शकतो. नम्रता किती महत्वाची तुकोबाराय म्हणतात. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. एखादा मोठा जर महापूर आला ना, तर त्या महापुरामध्ये बोरी बाबळी सारखी मोठी मोठी झाडं उन्मळून पडतात. पण त्या पाण्यात असणारी छोटीशी लव्हाळी कितीही मोठा महापूर येऊ द्या, पाण्याच्या प्रवाहाबरोबर नम्रपणे वाकून घेते. मोठी झाडे उन्मळून पडतात. याला कारण का? लव्हाळीमध्ये नम्रता नावाचा गुणधर्म आहे, तर मोठ्या झाडांमध्ये ताठपणा नावाचा गुणधर्म आहे. समाजामध्ये अजूनही अशी झाडं आहेत ती म्हणतात की मोडेल पण वाकणार. मी झाडांबद्दल बोलते, माणसाबद्दल नाही, गैरसमज करून घेऊ नका. काय ते म्हणतात? मोडेल पण वाकणार नाही. मग एखाद्याच्या समोर हातपाय मोडून घेण्यापेक्षा थोडी नम्रता घ्या. त्याला सांगा बाबा माझं चुकलं. पण आपलं तसं नाही. नाही नाही, मी त्याचे हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही. तू त्याचे पाय तोडशील तो तुझे हात तरी तोडील का नाही? काहीतरी तो करीलच. पण भांडण करण्यापेक्षा त्याला सांगा, हात जोडा बाबा, चुकलं माझं, मला माफ कर, परत असं होणार नाही. भांडण मिटेल की नाही? पण लोक नम्रताच घ्यायला तयार नाही. पण नम्र मनुष्य संपूर्ण जग जिंकू शकतो. नम्रतेमध्ये ताकद किती आहे उदाहरण देऊन सांगते. एक दिवस आपल्या तोंडामध्ये दाताचं जिभेचं अगदी कडाक्याचं भांडण झालं. दात जिभेला म्हणतात हम 32, तू अकेली माय, एक बार तेडी चलू तू हम 32 गिर जाय. दात जिभेला म्हणतात बघ आम्ही 32 जण आहोत, तू एकटीच आहे. आणि आमच्या 32 जणांच्या मनामध्ये आलं ना, एका क्षणात आम्ही तुझं काही करू शकतो. जिभेने सांगितलं ठीक आहे, मला मान्य आहे, तुम्ही 32 जण आहात, मी एकटीच आहे. पण तुम्ही 32 जण असे आहात, न वाकणारे, न झुकणारे आणि ताठपणे वागणारे. दातांमध्ये ताठपणा नावाचा गुणधर्म, इतका ताठपणा, जेवताना अन्नाचा कण जर दातामध्ये गेला ना, काढेपर्यंत माणसाला झोप लागू देत नाही. 32 जण आहेत, पण एक अन्नाचा कण सुद्धा सहन करत नाही.
परिणाम दातांमध्ये ताठपणा नावाचा गुणधर्म असल्यामुळे माणूस जन्माला आल्यानंतर बऱ्याच महिन्यानंतर येतात आणि मरणाच्या अगोदरच पडतात। याला कारण का? त्याच्या जवळ असलेला ताठपणा। पण या उलट जीभ ही नम्र आहे, परिणाम माणसाच्या देहाबरोबरच येते आणि माणसाच्या देहाबरोबरच जाते। याचा अर्थ काय? जो नम्रपणे वागला तो शेवटपर्यंत जगला। आणि हाच नम्रतेचा अधिकार, हाच नम्रतेचा गुण माझ्या तुकोबारायांकडे असल्यामुळे माझे तुकोबाराया तुम्हाला आम्हाला अगदी नम्रपणे तुमच्या माझ्या पाया पडून विनवतात। काय विनवतात? अभंगाचे लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, 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 लागोनिया पाया, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, हे करताळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेड, विठ्ठल 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 म्हणा वेड वेडा, बोला मुखी नाम, बोला मुखी नाम, हो बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेड वेडा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेड वेडा, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करताळी बोला मुखी नाम, करताळी लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम। माझे तुकोबरे तुम्हाला आम्हाला बसलेल्याला प्रत्येकाला विनवतात। आता मी मगाशीच म्हटलं बसल्या बसल्या तुम्हाला एक काम करायचे, टाळी वाजवायची, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणायचे। किती लोक म्हटलात? तुम्ही मस्तपैकी आरामात बसलेत। कीर्तनकाराने कितीही सांगितलं विठ्ठल विठ्ठल म्हणा, पण आपण काही विठ्ठलाचं नाव घेत खुशाल नाही म्हणतात। आपण विठ्ठलाचं नाव घेत नाही, पण तुकोबाराय म्हणतात म्हटलं पाहिजे। याला कारण का? हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गामध्ये देवाचं भजन पूजन कीर्तन होत नाही। तो आनंदाचा सोहळा मात्र माणसाला या मृत्यू लोकांमध्ये बघायला मिळतो। इथे जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाने चांगला विचार करा, क्षणोक्षणी ह्याची करावा विचार, तरावया पार भव सिंधू। प्रत्येक क्षणाला माणसाने चांगला विचार करा। आपण टाकलेला पाऊल एखाद्या सर्पावर पडणार नाही, एखाद्या विंचवावर पडणार नाही, एखाद्या घाणीवर पडणार नाही। पाऊल टाकतानाच माणसाने विचार केला पाहिजे। प्रत्येक क्षणाला प्रत्येक पाऊलाला माणसाने चांगला विचार करा। काही काही लोक विचार करतात, त्या विचारांना कुठल्याही प्रकारचा अर्थ नसतो, त्याला म्हणतात निरर्थक विचार। निरर्थक विचार म्हणजे काय? एका गावामध्ये दोघ जण नवरा बायको, 60-65 वर्षाची म्हातारी, 70-75 वर्षाचा म्हातारा। त्यांचं एवढं वय झालं पण त्यांच्या पदरामध्ये देवाने त्यांना एकही मूल नाही दिलं। उन्हाळ्याचे दिवस होते, रात्रीच्या टायमाला दोघ जण मस्तपैकी जेवण करून अंगणामध्ये पलंग टाकून दोघे जण झोपले होते। झोपल्यानंतर तो म्हातारा म्हातारीला म्हणतो, निरर्थक विचार बर का, म्हातारा म्हातारीला म्हणतो, काय ग लग्नाला इतके वर्ष झाले, अगदी आपलं आता मरायचं वय झालं, पण देवानं एकही मूल नाही दिलं, आणि या वयात एखादं दत्तक मूल जर आपण आणलं आपल्याला सांभाळण्याकरता तर त्याला कुठं झोपवायचं? म्हातारी म्हटली, असं करा, थोडं मध्ये 2 फूट जागा ठेवा। म्हातारा तिकडे सरकला, बस झाली म्हटली हो। म्हातारा म्हटलं, अजून एक जर मूल दिलं तर त्याला कुठं झोपवायचं? म्हातारी म्हटली, अजून थोडं 2 फूट तिकडे सरका। म्हातारा जसा सरकला तसा गटारातच पडला। आता मला सांगा, यांना असणाऱ्या मुलांनी पाडलं का नसणाऱ्या मुलांनी पाडलं? नसणाऱ्या। मग आपली असणारे मुलं काय दिवे लावतील हे आपल्याला समजलं पाहिजे।
याला म्हणतात निरर्थक विचार, जो विचार केल्यानंतर सुद्धा माणसाला दुःख प्राप्त होतं. म्हणून संत महात्मे म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार. कुठला विचार करा? तरावया पार भव सिंधू. एखादा भवसागर पार करून जाण्याचा मंत्र तुम्ही घ्या. भवसागर तरण्याचा मार्ग तुम्ही शोधा. बरं का, एका गावामध्ये एका महाराजांची कथा चालू होती आणि त्या महाराजांनी त्या कथेमध्ये सांगितलं, ज्या माणसाला हा भवसागर पार करायचा आहे त्यानं कीर्तन संपल्यानंतर मला भेटा, मी त्याला एक गुपित मंत्र सांगतो. आता त्याची कथा श्रवण करण्याकरता शेजारच्या गावचा एक रोज मेंढपाळ त्या ठिकाणी यायचा. आता तो मेंढपाळ साधा भोळा मनुष्य होता. महाराजांनी सांगितलं, ज्याला संसार रूपी भवसागर पार करायचा आहे त्यानं कथा संपल्यानंतर मला भेटा. आता याला काय वाटलं, कारण त्याला ती कथा श्रवण करण्याकरता रोज एक समुद्र पार करून यावा लागत असे. कथा संपली, तो महाराजांच्या जवळ गेला. सांगितलं, महाराज तुम्ही मगाशी कथेमध्ये सांगितलं ज्याला भवसागर पार करायचंय त्याला मी मंत्र सांगतो. त्याने सांगितलं, महाराज मला तुमची कथा खूप आवडते आणि तुमची कथा ऐकण्याकरता महाराज मला संपूर्ण समुद्र पार करून यावा लागतो. महाराज असं करा, मला जरा समुद्र पार करण्याचा मंत्र माझ्या कानामध्ये सांगता का? महाराजांनी विचार केला, हा मेंढपाळ जरा भोळा दिसतो. त्याचा भोळेपणाचा महाराजांनी फायदा घेतला आणि महाराजांनी त्याला सांगितलं, बघ मी तुझ्या कानामध्ये मंत्र सांगतो, पण तू हा मंत्र दुसऱ्या कोणालाही सांगायचा नाही आणि दुसऱ्याला जर मंत्र सांगितला तर तुझा समुद्र कधीच पार होणार नाही. नाही सांगणार महाराज, तुम्ही फक्त मला मंत्र सांगा. महाराजांनी तू सांगितलं तुझ्या अंगावर घोंगडी. म्हटले हो. तू काय करायचं, समुद्राच्या काठी गेला का तुझ्या अंगावरची घोंगडी घ्यायची, समुद्रावर अंथरायची, त्या घोंगडीवर बसायचं आणि कानामध्ये हळूच मंत्र दिला. म्हणायचं, दो बैंगन एक कोथमीर की जुडी चल घोंगडी पैल थडी. काय म्हणायचं? दो बैंगन एक कोथमीर की जुडी चल घोंगडी पैल थडी. त्याला वाटलं साधू महाराजांचा मंत्र आहे, कथाकाराचा मंत्र आहे. त्यानं त्या मंत्रावर भाव ठेवला आणि रस्त्यानं तेवढंच म्हणत गेला, दो बैंगन एक कोथमीर की जुडी चल घोंगडी पैल थडी. समुद्राच्या किनारी गेला, त्यानं आपली घोंगडी त्या समुद्रावर अंथरली, घोंगडीवर बसला, मंत्र बोलला, दो बैंगन एक कोथमीर की जुडी चल घोंगडी पैल थडी. चमत्कार घडला, त्याची घोंगडी चालायला लागली, तो समुद्र पार करून गेला. त्याला वाटलं महाराज किती चांगले आहेत, महाराजांमुळे मला समुद्र पार करण्याचा मंत्र मिळाला. दुसऱ्या दिवशी तो कथेमध्ये जाऊन बसला. महाराजांना वाटलं ज्या अर्थी हा परत जर कथेला आला नाही तर आपण समजायचं यानं माझा मंत्र घेतला म्हणजे कालच हा स्वर्गामध्ये गेला. दुसऱ्या दिवशी तो कथेला आला, कथा संपली, पळत पळत महाराजांकडे गेला, महाराजांचे पाय धरले, सांगितलं, महाराज तुमच्यामुळे मला समुद्र पार करण्याचा मंत्र मिळाला, तुमच्यामुळे महाराज माझा उद्धार झाला. आता तुम्ही एकच करा, माझ्या घरी तुम्ही जेवण करण्याकरता चला, तुमच्या घरात तुमचे पाय माझ्या घराला लागू द्या. महाराजांना वाटलं याच्या बरोबर याचा मंत्र म्हणून घोंगडीवर बसायचं म्हणजे आपला सुद्धा जीव जाणार. पण यानं आग्रह केला, नाही नाही महाराज तुमच्यामुळे आज माझा उद्धार झालाय. महाराज म्हटले, नाही नाही मी कुणाच्या घरी जेवत नाही, नका जेवू, पण तुम्हाला चहा घ्यायला तरी यावं लागेल, कारण तुमच्यामुळे मला समुद्र पार करण्याचा मंत्र मिळालाय. सगळीकडे माहिती झाली की याला समुद्र पार करण्याचा मंत्र मिळाला. महाराजांना वाटलं जर गेलो नाही तर बदनामी होणार आणि गेलो तरी जीव जाणार. म्हटलं मरता मरता कमीत कमी महाराज समुद्र पार करण्याचा मंत्र सांगत होते, तेवढी तरी ख्याती जगामध्ये राहील. घाबरत घाबरत त्याच्या बरोबर गेला, समुद्राच्या काठी गेला. त्या मेंढपाळानं आपली घोंगडी अंथरली, सांगितलं, महाराज बसा घोंगडीवर. महाराजांनी देवाला हात जोडले, सांगितलं, देवा त्याला फसवायला गेलो पण आता मीच या समुद्रामध्ये फसणार, पण आता काहीतरी करावं लागणार. ते साधू महाराज त्या घोंगडीवर बसले आणि त्या मेंढपाळानं मंत्र बोलला, दो बैंगन एक कोथमीर की जुडी चल घोंगडी पैल थडी. त्याची घोंगडी चालायला लागली. दोघही समुद्राच्या पैल किनारी गेले. गेल्याबरोबर त्या साधू महाराजांनी उलट त्या मेंढपाळाचं दर्शन घेतलं आणि साधू महाराज त्या मेंढपाळाला म्हटले, बघ बाबा मी तुला जो काही मंत्र सांगितला होता तो खोटा होता, पण त्याने त्याच्यावर भाव ठेवल्यामुळे त्याची घोंगडी सुद्धा चालायला लागली. जीवनामध्ये एकनिष्ठ भाव फार महत्वाचा आहे. कारण का तर संत महात्मे म्हणतात भाव ठेवा, नाहीतर तुम्ही आता कीर्तन ऐकाल आणि जाल इकडे गोदावरीवर घ्याल घोंगडी बेंगडी बोलाल मंत्र, असं काही करू नका. कराल तर भाव ठेवून करा, तुमची गोदावरी सुद्धा पार होणार. पण तरी सुद्धा काय संत महात्मे म्हणतात, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला.
नाही देव त्याला दुरी नाही देव त्याला सुखदाचा भाव झाला दुरी नाही देव त्याला दुरी नाही देव त्याला दुरी नाही देव त्याला सुखदाचा भाव झाला दुरी नाही देव त्याला सुखदाचा भाव झाला दुरी नाही देव त्याला दुरी नाही देव त्याला दुरी नाही देव त्याला सुखदाचा भाव झाला दुरी नाही देव त्याला दुरी नाही देव त्याला दुरी नाही देव त्याला शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला ज्या माणसाचा भाव शुद्ध झाला ना त्याच्या करता माझा भगवंत कधी दूर राहत नाही म्हणून तुकोबराय म्हणतात मी तुमच्या पाया पडतो तुम्हाला सांगतो हाताने टाळी वाजवा मुखाने परमेश्वराचं नामचिंतन करा हे सगळं कशा करता सांगतो तुमचा उद्धार करण्याकरता काही साधकांनी तुकोबरायांना प्रश्न केला तुकोबराय कीर्तन सुरू झाल्यापासून ऐकतोय तुम्ही म्हणताय टाळ्या वाजवा मुखानं नामचिंतन करा पण आम्हाला सांगा तरी नामचिंतन नेमकं कुठल्या देवाचं करायचंय तर हेच तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या विठ्ठला मना वेळ वेळा विठ्ठला विठ्ठला मन वेळ वेळा विठ्ठला विठ्ठला मना वेळ वेळा विठ्ठला विठ्ठला मन वेळ वेळा तुकोबराय म्हणतात या कलियुगामध्ये तुम्हाला विठ्ठलाचं चिंतन करा असं आम्हाला सांगावं असं का वाटलं कारण आत्ताच्या काळामध्ये लोक कुणाचं चिंतन करतात कसं करतात त्यांचं त्यांनाच कळत नाही
आताच्या काळामध्ये अनेक प्रकारचे मार्ग आले, अनेक प्रकारचे पंथ आले, प्रत्येक जण वेगवेगळ्या मार्गाला गेला. आताच्या काळामध्ये कुणीही येतो, अंगावर भगव्या कलरचे कपडे पांघरतो, गळ्यामध्ये मोठ्या मोठ्या मण्यांच्या माळा घालतो आणि काय सांगतो, मीच देव आहे, माझंच नाव घ्या, माझ्याशिवाय देवाचं नामचिंतन सुद्धा करू नका. म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे मार्ग या जगामध्ये आलेले आहेत. पण एका विठ्ठलाशिवाय दुसऱ्या कुणाची भक्ती करायची नाही. आणि आताच्या काळामध्ये लोक कुणाचं चिंतन करतात, कसं करतात, त्यांचं त्यांनाच कळत नाही. एका गावामध्ये एक मनुष्य सकाळी सकाळी उठला आणि त्यानं देवपूजा करायला सुरुवात केली. दुसऱ्या माणसाने विचारलं, काय रे बाबा, काय करतोय? म्हटलं काही नाही, देवपूजा. कशा करता? म्हटलं देवाला प्रसन्न करून घ्यायला. तो म्हटला, का रे, देवाऱ्यातल्या एवढ्या 10-15 देवांची पूजा केल्यानंतर तुला देवाची प्राप्ती कधी होणार? मग काय करू? त्यापेक्षा म्हटलं असं कर, देवाऱ्यातले सगळे देव बाजूला कर, एकट्या गणपती बाप्पाची भक्ती कर. आणि गणपती बाप्पाची भक्ती केली का गणपती देव माणसाला लवकर प्रसन्न होतो. त्याने त्याच्या सांगण्यानुसार देवाऱ्यातले सगळे देव बाजूला केले, गणपती बाप्पाची मूर्ती देवाऱ्यामध्ये ठेवली आणि बाकीचे जेवढे काही देव होते ना, सगळे देव एका कोपऱ्यामध्ये ठेवले आणि सगळ्या देवांच्या नाकाला पॅक असा चिकटपट्टीने कापूस लावला. एक माणूस आला, म्हटलं ही काय भानगड आहे? म्हटलं कसं आहे ना, माझं असं म्हणणं आहे का एकाच देवाची भक्ती करावी, मग गणपती बाप्पाला लावलेल्या अगरबत्तीचा वास बाकीच्या देवांना जाता कामा. त्यानं त्याच्या सांगण्यानुसार देवाऱ्यातले देव बाजूला केले, गणपती बाप्पाची मूर्ती देवाऱ्यामध्ये ठेवली, गणपतीची पूजा अर्चा केली आणि आरती म्हणायला सुरुवात केली. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर अवती सिंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती, रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची मूर्ती कुंकेश्वरा, हिरे जडिता मुकुटा शोभा तुमरा, रुंझुंती नुपुरी चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. अशी गणपतीची आरती झाली. बायकोने 21 मोदकांचा नैवेद्य तयार करा. नैवेद्य गणपती बाप्पा समोर ठेवला. घरामध्ये उंदीर होता. उंदराने मोदक बघितल्यानंतर उंदीर काही गप्प बसणार आहे. उंदराने जे उडी मारली एका मोदकावर, एक मोदक घेऊन उंदीर पळाला. त्यानं बघितलं, अरे म्हटलं एवढा मोठा गणपती आणि त्याच्या समोर एवढ्याशा उंदरानं मोदक नेला. म्हटलं अरे कशाचं काय गणपती देव, त्याच्यापेक्षा म्हटलं उंदीर देव फार मोठा आहे. लगेच गणपतीला बाजूला केलं आणि उंदराला देवाऱ्यामध्ये बसवलं. उंदराची पूजा अर्चा केली, आरती म्हणायला सुरुवात केली. जय देव जय देव जय उंदीर देवा, गणपतीचा मोदक तुम्हीच न्यावा. तुम्ही म्हणता, लिहून देऊ. उंदराची आरती झाली. घरामध्ये बोका होता. बोक्यानं बघितलं उंदीर आणि देवाऱ्यामध्ये बसलाय. बोक्यानं जे उडी मारली एक उंदरावर. म्हटलं अरे कशाचं काय उंदीर देव, त्याच्यापेक्षा म्हटलं बोक्का देव फार मोठा आहे. लगेच बोक्याला घेतलं, देवाऱ्यामध्ये बसवलं, त्याची पूजा अर्चा केली. आता माझ्याकडे बघू नका, कारण मला काही बोक्याच्या आरती येत, तुम्हाला येत असेल तर मला लिहून द्या, पुढच्या कीर्तनात म्हणते. बोक्याची आरती झाली. घरामध्ये कुत्रा होता. आता कुत्र्याचा आणि बोक्याचा म्हणजे अति 36 आकडा, कधीच एकमेकांचं पटत नाही. कुत्र्याने बघितलं बोका आणि देवाऱ्यामध्ये बसलाय. हे सगळं बघितल्यानंतर बर का त्या कुत्र्याला असा राग आला. कुत्र्याने जी उडी मारली बोक्यावर, तो म्हटला अरे कशाचं काय बोका देव, त्याच्यापेक्षा म्हटला कुत्रा देव फार चांगला आहे. लगेच कुत्र्याला देवाऱ्यामध्ये बसवलं. पण तेवढ्यात त्याची बायको चुलीवर भाकरी करत होती. आता कुत्र्यानं भाकरी बघितल्यानंतर तो काय देवासारखा देवाऱ्यामध्ये गप्प बसणार आहे. त्याने देवाऱ्यातून जी उडी मारली डायरेक्ट बायकोच्या चुलीजवळ. बायकोनं चुलीतलं पेटतं लाकूड काढलं, कुत्र्याच्या पाठीत टाकलं. हा सगळा प्रकार त्यानं बघितला. तो म्हटला अरे या सगळ्या देवांपेक्षा आपली बायकोच देवी चांगली आहे. म्हटलं आजपासून अजिबात कोणाची भक्ती करायची नाही, कोणाची पूजा करायची नाही. पूजा करायची ती बायकोची, आरती करायची ती बायकोची. बायकोला घेतलं, देवाऱ्यामध्ये बसवलं, आरती म्हणायला सुरुवात केली. जय देव जय माझी बायको, तुझे सांगशील तेच मी ऐको. जय देव जय देव. बाजू आग आग बाईले सर्व तुला वाहिले, तू माझी देवी मी तुझा भोप्या. झालं. म्हणजे आताच्या काळामध्ये लोकांची स्थिती अशी झाली, भक्ती नेमकी कोणाची करायची, पूजा नेमकी कोणाची करायची. पण संत महात्मे म्हणतात बर का, तुम्हाला पूजा करायची, भक्ती करायची, नामचिंतन करायचे कुठल्या देवाचं. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा, हा सुख सोहळा
स्वर्गी नाही. चिंतन करायचे विठ्ठलाचं करा, कारण विठ्ठलाच्या चिंतनासारखा सुख सोहळा आळंदी पंढरपूरला जर गेलात आणि आनंदाचा सोहळा जर बघितला तर माणसाच्या जीवनामध्ये खूप आनंद होतो. म्हणून संत महात्मे म्हणतात, लाख मोलाचा नरदेह भगवान परमात्माने तुम्हाला आम्हाला दिलाय. जेने हा जीव दिला दान तयाचे करील चिंतन. म्हणून सकाळी उठल्यानंतर माणसाने रोज काय केलं पाहिजे? संत महात्मे म्हणतात, उठा जागे भारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता. सुखवियता जन्माचा धनदारा पुत्र जय, धनदारा पुत्र जय, सुखवियता जन्माचा धनदारा पुत्र जय, धनदारा पुत्र जय. जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुखविरथा जन्माचा. जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुखविरथा जन्माचा. संत महात्मे म्हणतात, माणसाने सकाळी लवकर उठलं पाहिजे. उठून काय करा? उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा. सकाळी उठल्यानंतर माणसाने पंढरीनाथाचं स्मरण केलं पाहिजे. भावे चरणी ठेवा माथा, आपला माथा त्याच्या चरणावर समर्पित केला पाहिजे. चुकवी व्यथा जन्माच्या, जन्मोजन्मीच्या व्यथा चुकवण्याची ताकद ही भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे. म्हणून संत महात्मे म्हणतात, तुम्हाला चिंतन करायचे एका विठ्ठलाचं करा. माझ्या तुकोबारायांना एका विठ्ठलाचं चिंतन करा असं सांगण्याची गरज का वाटली? मी मगाशीच म्हटलं की आत्ताच्या काळामध्ये अनेक प्रकारचे मार्ग आले, अनेक प्रकारचे पंथ आले. प्रत्येक जण आपली दुकानं या बाजारामध्ये मांडतात, सांगतात आमचेच फोटो घ्या, आमचेच फोटो तुमच्या घरात लावा, आम्हीच देव आहे, आमचंच नाव घ्या. या जगामध्ये आमच्याशिवाय दुसरा कोणी देवच नाही. पण या विश्वामध्ये हरीसी कोई नहीं है बडा, दिवाणी क्यों गफलत में पडा. या विश्वामध्ये माझ्या हरीशिवाय, माझ्या देवाशिवाय दुसरा कोणी मोठा नाही. साधकांनी तुकोबारांना प्रश्न केला, तुकोबाराय तुम्ही सांगता याचं नाव घेऊ नका, त्याचं नाव घेऊ नका, बरं चिंतन नेमकं आम्ही कुठल्या कुठल्या देवाचं करायचं? तर हेच म्हणजे तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. रामकृष्ण हरी गोविंद गोपाळ, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, कृष्ण कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, 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 कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. मार्ग रामाचा वैकुंठीचा
मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. तुकोबरे म्हणतात चिंतन करायचं कोणाचं करा, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ या 5 देवाचं चिंतन जर केलं तर मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. माणसाला वैकुंठीचा मार्ग सोपा होतो. बरं, या देवाचं चिंतन केल्याचा फायदा काय? कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ ही 5 देव आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितले आहेत. पण हे जरी 5 देव असले ना, तो एकच आहे, एकोहम भविष्य. एकच भगवंत या जगामध्ये अनेक रूपाने नटला आणि तेच हे जग नाही का. संत महात्मे म्हणतात त्या एका भगवंतापासून या जगाची उत्पत्ती झालेली आहे. ज्ञानोबारे हरिपाठामध्ये वर्णन करतात, तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, वकील व्हा, अजून मोठ्या पदावर जा, पण त्या पदावर जाताना जर तुम्ही कृष्णाला विष्णूला रामाला जर विसरले, तुम्ही आयुष्यामध्ये जेवढं काही ज्ञान कमवले सगळं ज्ञान व्यर्थ आहे. विष्णू विना जप व्यर्थ काहे ज्ञान. विष्णू विना जप व्यर्थ काहे ज्ञान. विष्णू विना जप व्यर्थ काहे ज्ञान. विष्णू विना जप व्यर्थ काहे विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. रामकृष्णी मन नाही ज्याचे. ज्ञानोबारे हरिपाठामध्ये वर्णन करतात, तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, वकील व्हा, अजून कोणी व्हा, पण ते करत असताना जर तुम्ही कृष्णाला विष्णूला रामाला विसरले, आयुष्यामध्ये जेवढं ज्ञान कमवलंय व्यर्थ त्याचे ज्ञान. रामकृष्णी मन नाही ज्याचे. तुम्ही ज्ञान कमवा, पण देवाविषयी सुद्धा मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे. काही काही लोक देवाला मानत नाही. काही काही डॉक्टरांना विचारा, का हो तुमचा देवावर विश्वास आहे का? पण ज्ञानोबा काय म्हणतात, व्यर्थ त्याचे ज्ञान. त्यांना तुम्ही विचारा, काय हो तुमचा देवावर विश्वास आहे का? ते डॉक्टर लोक म्हणतात, नाही नाही, आम्ही सायन्सवाले माणसं, विज्ञानवादी माणसं, आम्ही देवावर विश्वास ठेवत नाही. पण त्याच डॉक्टरकडे आपला एखादा पेशंट सिरियस असेल आणि मरणाच्या दारात असेल, त्याला विचारा, डॉक्टर साहेब आता कसं काय? मग तो म्हणतो, आता माझ्या काय हातात, आता सगळं देवाच्या हातात. म्हणजे अगोदर काय म्हणतात, आम्ही देवाला मानत नाही, पण संकट आलं की माणसाला भगवंताच्या आठवणी झाल्याशिवाय राहत नाही. संकटामध्ये भगवंत जरी आठवला त्याने निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवो निधी. संकटात जरी माझ्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन जरी केलं तरी माझा भगवान परमात्मा तुमच्या माझ्यावरचं प्रत्येकाचं संकट दूर करतो. संकट दूर करण्याची आणि मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची ताकद ही माझ्या संत महात्म्यांकडे होती. मेले माणूस जित उठविले वेळ काळा ते ग्रासील गा. कधी यायचं कधी जायचं हे संतांच्या हातामध्ये होतच होतं, पण मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची ताकद ही संत महात्म्यांच्या हातामध्ये होती. काळ माझ्या संतांच्या स्वाधीन होता. तुम्ही सांगाल कसं काय? माझ्या संत एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये षष्ठी तिथीला अनन्य साधारण असं महत्व होतं. रुक्मिणी स्वयंवर नावाचं महाकाव्य लिहिलं षष्ठी तिथीच्या दिवशी. भागवत महापुराणाच्या 11व्या स्कंदावर टीका केली षष्ठी तिथीच्या दिवशी. म्हणून नाथ बाबांनी मनामध्ये विचार केला की अरे माझ्या जीवनामध्ये षष्ठी तिथीला अनन्य साधारण महत्व आहे, म्हणून मी माझा देह सुद्धा षष्ठी तिथीच्या दिवशी ठेवणार. षष्ठी तिथीचा दिवस उजाडला. सकाळी सकाळी नाथ महाराजांनी आपला देह ठेवला.
गिरजा माऊलीने मोठा हंबरडा फोडला. हरी पंडित रडू लागला. श्याम पंडित गेला. सगळ्या पंडितांना सांगितलं आमचे बाबा गेले. सगळ्यांनी आमच्या बाबाच्या अंत्ययात्रे करता चला. सगळी ब्राह्मण मंडळी आली, पंडित मंडळी आली. नाथ महाराजांकरता तिरडी तयार करण्यात आली. 4 खांदेकरी पुढे 1 मडक्यावाला. नाथ बाबांच्या अंत्ययात्रा रस्त्याने चालली होती आणि रस्त्याने चालता चालता मध्येच एक खांदेकरी ब्राह्मण म्हटला, काय रे, हा नाथ महाराज जन्माला आल्यापासून खालच्या दर्जाच्या लोकांमध्ये राहिला. आई वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी प्रथम हरिजनांना जेवण दिलं आणि नंतर ब्राह्मणांना दिलं, पण मरते समय मात्र आपण याच्याच कामी आलो आणि मरते समय मात्र याला आपल्याच खांद्यावर जावं लागलं. हे पंडितांचं वाक्य ऐकल्याबरोबर नाथ महाराजांनी तिरडीवरच्या अंगावरच्या दोऱ्या तडातड तोडून टाकल्या. नाथ महाराज म्हटले, हे ब्राह्मणांनो, हे पंडितांनो, मी नंतर मरेन पण तुमच्या खांद्यावर मात्र मी येणार नाही. तिरडीवरून उडी मारली आणि माझे नाथ महाराज आपल्या घरी पळून गेले. ठरवलं होतं षष्ठी तिथीला देह ठेवायचा. आता षष्ठी तिथी वर्षातून एकदाच येते, एकनाथ षष्ठी. पुन्हा 1 वर्ष नाथ महाराजांनी काळाला थांबवलं. 1 वर्षानंतर षष्ठी तिथी आली. नाथ महाराजांनी सकाळी सकाळी पुन्हा आपला देह ठेवला. गिरजा माऊली रडू लागली. हरिपंडित गेला. ब्राह्मणांना सांगितलं, ब्राह्मणांनो, आमचे बाबा मागच्या वर्षी सारखे परत सकाळी सकाळी गेले. आता सगळ्यांनी अंत्ययात्रे करता चला. ते ब्राह्मण लोक म्हटले, अरे तुझा बाप कसला मरतो, अरे मरणाची तो ढोंग करतो, तिरडीवरून उड्या मारून पळतो, आम्ही तुझ्या बापाच्या अंत्ययात्रेला येणार नाही. ती मुलं म्हटली, आता परत असं होणार नाही, एकदा चला, हवं तर परत कधीच येऊ नका, पण एकदा तरी चला, तुमच्या पाया पडतो. पुन्हा सगळी ब्राह्मण मंडळी आली. नाथ महाराजांकरता तिरडी तयार करण्यात आली. 4 खांदेकरी पुढे 1 मडक्यावाला. नाथ बाबांच्या अंत्ययात्रा शांततेमध्ये चालली होती आणि तेवढ्यात एक म्हातारी आजी आपल्या नातीला तिच्या सासरी पोहोचवायला चालली होती. नाथ बाबांच्या अंत्ययात्रा समोर दिसली आणि ती म्हातारी त्या तिरडीकरी बघून म्हणती, या मेल्याला काही आजच मरायला सुचलं, माझी नाथ सासरी चालली, मेल्यानं सगळं अपशकुन केला. आजीचं वाक्य ऐकल्याबरोबर नाथ बाबांनी अंगावरच्या दोऱ्या तडातड तोडून टाकल्या. सांगितलं, आजी, माझ्यामुळे तुझ्या नातीला जर अपशकुन होणार असेल तर मी आता मरत नाही, मी पुढच्या वर्षी मरेल. तिरडीवरून उडी मारली आणि परत नाथ महाराज आपल्या घरी पळून गेले. पुन्हा 1 वर्ष काळाला थांबवलं. 1 वर्षानंतर जेव्हा षष्ठी तिथी आली, सकाळी सकाळी नाथ महाराज उठले, गंगामाईकडे गेले. 2 घट घेतले, 2 हार घेतले, 1 घट घेतला, गंगामाई मध्ये गेले. 1 हार त्या घटाला अर्पण केला, 1 हार गंगामाईला अर्पण केला आणि त्याच घटाच्या खाली माझ्या संत एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली. आजही पैठणला जाऊन बघा, संत एकनाथ महाराजांची जलसमाधी आहे. नाथ महाराजांनी काळाला किती वर्ष थांबवलं होतं? 3 वर्ष. पण आपण 3 सेकंद तरी थांबू शकतो का? नाही. ज्या टाइमाला काळाची एवढी पडेल बाजेवा, 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 काळाची एवढी पडेल बाजेवा. पडेल बाजेव्हा सोडविना तेव्हा माय बापा. जेव्हा काळाची यमाची उडी तुमच्या माझ्यावर पडते ना, त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सोडवणारा कुणीच नाही आणि यमाच्या तडाख्यातून सोडवणारा आहे एकच भगवंत. त्या भगवंताशिवाय तुमचा माझा उद्धार या जगामध्ये कुणी करू शकत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, चिंतन करायचे कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. एकदा चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सगळ्या संतांची मीटिंग भरली. मीटिंग मध्ये ठरवलं, या विश्वामध्ये सगळ्यात मोठा कोण आहे? संत एकांती बैसले, संत एकांती
माती वैशाली सर्व सिद्धांत शोधी सर्व सिद्धांत शोधिले ज्ञानदृष्टी अवलोकिली ऋषी अवलोकिले सारांश काढी निवडूनी देहे विठोबाचे नाम देहे विठोबाचे नाम सारांचा काढले निवडून देवाचे नाम देवाचे नाम संत एकांती वैसले सर्व सिद्धांत शोधिले. या जगामध्ये सगळ्यात मोठा कोण आहे? एक जण उठला आणि त्यानं सांगितलं या विश्वामध्ये सगळ्यात मोठी आहे ती पृथ्वी. म्हटले पृथ्वी कशी काय मोठी? ती तर शेषाच्या डोक्यावर आहे. मग शेष मोठा. एक सुंदर कोटी सांगितली जाते. पृथ्वी सबसे बड़ी वो तो शेष के माथे पर खड़ी तो शेष बड़ा शेष काय का बड़ा वो तो शंकर जी के गले में पड़ा तो शंकर बड़ा शंकर काय का बड़ा उसका कैलाश पर्वत रावण ने उखाड़ा तो रावण बड़ा रावण काय का बड़ा वो तो राम के एक बाण से उड़ा तो राम बड़ा राम काय का बड़ा वो तो हनुमान जी के हृदय में खड़ा. तो बड़ा कोण है? या विश्वामध्ये देवापेक्षा मोठे भक्त आहेत, देवापेक्षा मोठे संत आहेत. म्हणून संतांनी तुम्हाला आम्हाला ज्याचं नामचिंतन सांगितलं. बरं, या 5 देवाचं चिंतन केलं की माणसाचा उद्धार होतो. साधकांनी तुकोबारांना प्रश्न केला, तुकोबाराय हे चिंतन करायचंय पण ते करायचं कुणी कुणी? अभंगाचे 4थे चरण. सकळासी येथे आहे अधिकार सकळासी येथे आहे अधिकार आहे अधिकार सकळासी येथे आहे अधिकार सकळासी येथे आहे अधिकार आहे अधिकार सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिचा नामे कलियुगी उद्धार हरिचा नामे विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा कलियुगी उद्धार कलियुगी उद्धार विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. सकळांचे ते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. प्रत्येकाला परमेश्वराची भक्ती करून मुक्त होण्याचा अधिकार आहे. मग चिंतन केल्याचा फायदा काय? तो का म्हणे नाम पासेचारी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोलिले. देवाचं चिंतन केलं की माणसाला 4 मुक्ती मिळतात. सलोकता समीपता स्वरूपता संयुज्यता. ज्याला ज्याला हे 4 मुक्ती मिळवायच्या त्याने एकदा हातानं टाळी आणि मुखानं परमेश्वराचं नाम चिंतन विठोबा रकुमाई रकुमाई